नमस्कार, सुस्वागतम. सर्वांना मुकुल मॉन्स्टर वेदर अपडेटमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर यावर्षीपासून गणेशोत्सवाला आपल्याला राज्योत्सव म्हणून साजरा करण्यात येण्यात आहे. हा आपला राज्याचा उत्सव आहे, त्यामुळे राज्य उत्सव हा पदवी दिलेली. तर गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर अवलंबून आहे. तर गणपतीच्या आगमनाला आपला कसा पाऊस असेल. उद्या काही लोक गणपती आणायला जातील, गणपती आणायला काही परवा जातील. तर उद्या परवाचा कसा अंदाज असेल आणि गणपतीमध्ये कसा अंदाज असेल हे आपण पाहूया. त्यानंतर दिनांक 26 ऑगस्ट 2025. तर आपला अंदाज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. एक सबस्क्राईब तुमचा मला कॉन्फिडन्स देऊ शकतो, एक लाईक तुमचा आणि एक शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अनेक लोकांना आपल्या व्हिडिओ बघते. मागं जे व्हिडिओ नाही बघितले त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. जेणेकरून कोणाचं नुकसान नाही होणार असे काहीतरी करा, एक चांगलं करा. तर वाजलेले आहे सकाळचे 10 आणि हलका पाऊस पडेल उद्या 26 ऑगस्ट 2025ला. अनेक ठिकाणी पेन, पनवेल, रोहा, ठाणे, अंबरनाथ, तिकडे मुंबईमध्ये मुंबई, वसईविरा आणि वगैरेवरती पालघर वगैरे तिकडे. तर इकडे कोकणात थोडा चांगला पाऊस पडेल, मुसळधार पाऊस, मध्यम पाऊस असेल कोकणात. म्हणजे उद्या पाऊस आहे, उद्या हलका पाऊस असेल सकाळी. तर दिवसभर हलका ते मध्यम, म्हणजे दिवसभर हलका पाऊस असेल. संध्याकाळी 4 वाजेपर्यंतसुद्धा हलका पाऊस. उद्या 26 ऑगस्ट हरितालिका चतुर्थीच्या दिवशी. त्यानंतर रात्री पावसाची विश्रांती असेल. त्यामुळे रात्री गणपतीच्या मूर्ती आणू शकता. सकाळी थोडा हलका पाऊस असेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी बाप्पाच्या मूर्ती आणू शकता. तर पाहूया 27 ऑगस्ट 2025, ज्या दिवशी गणेश चतुर्थी आहे, ज्या दिवशी गणपतीचं आगमन आहे, त्या दिवशी हलका पण नाही, चांगला पाऊस आहे, मध्यम पाऊस आहे. म्हणजे हलकाच आहे पाऊस पण थोडा चांगला पाऊस आहे. 26पेक्षा 27 ऑगस्टला थोडा चांगला पाऊस आहे. पेन, पेजारी, सोंडी, अलिबाग, रेवदंडा, नागोठणा, रोहा. इकडे मुंबईमध्ये गेलो पाहिलं तर मुंबई, वर्ली, कोळीवाडा, ख्रिश्चनवाडा, ओमवाडी आणि इकडे उरणमध्ये चिरले, उरण. तर सकाळी 8 वाजता 27 ऑगस्टला अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस असेल. हलका पाऊस असेल, हे मध्यम नाही पण हलका अनेक ठिकाणी पाऊस असेल. तरी हलका म्हणजे थोडा चांगलाच पडेल पाऊस. दिवसभर असण्याची शक्यता आहे. दुपारी 2 वाजतासुद्धा 27 ऑगस्ट रोजी पडणार आहे. तर रात्री थोडा पावसाची विश्रांती घेणार आहे. रात्री गणपतीच्या कार्यक्रमांना थोडा विश्रांती असेल. तर 1.5 दिवसाचे ज्यांचे गणपती रात्री पुन्हा काही ठिकाणी रात्रीसुद्धा 11 वाजता पडणार आहे. रात्री 11 वाजतासुद्धा पडणार आहे. म्हणजे दिवसभर थोडा हलका पाऊस असेल. दिनांक 27 ऑगस्ट 2025. त्यानंतर 28 ऑगस्ट 2025 या दिवशी बघूया. या दिवशीसुद्धा अनेक ठिकाणी ऋषीपंचमीच्या दिवशी तर अनेक ठिकाणी चांगला म्हणजे मध्यम पाऊस पडेल. हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर दुपारी हा पाऊस कमी होणार आहे. इतका काय मुसळधार नसेल. हा दुपारी कमी होणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची, आणि रात्री तर पूर्णपणे निघून जाणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही. 28 ऑगस्ट 2025ला सकाळी थोडा हलका आणि मध्यम पडेल. त्यानंतर दुपारी त्याची तीव्रता अतिशय कमी आहे आणि रात्री निघून जाईल 28 ऑगस्ट 2025 रोजी.
म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती जे असेल ते संध्याकाळी संध्याकाळी आपण पाहायला गेलो तर 4-5च्या दरम्यान पावसाची तीव्रता अतिशय कमी म्हणजे गेलेला असेल पाऊस. संध्याकाळीसुद्धा पाऊस कमी होण्याची शक्यता कदाचित जाणार किंवा हलकासा 1-2 झपाटा येईल आणि निघून जाईल किंवा कोणताही 28 ऑगस्टला चांगला पाऊस नाही आहे. त्यामुळे 28 ऑगस्टला संध्याकाळी पाऊस जाणार आहे. त्यानंतर 29 ऑगस्ट 2025 वार आहे शुक्रवार. 29 ऑगस्टला सुद्धा पाऊस आपला आहे, सकाळी थोडासा पडेल. 29 ऑगस्टला तर खूपच कमी आहे पावसाची तीव्रता. पेण, अलिबाग, रोहा, पनवेल या भागात, खोपोलीला थोडासा पडेल पाऊस हलका हलका. तर पेण, रोहा, अलिबाग, पनवेल सकाळीसुद्धा असा काही पाऊस नसणार आहे. तर मुंबई ठाण्यात तर पावसाची तीव्रता अतिशय कमीच आहे. मुंबई ठाण्यात तर पाऊसच नाही आहे 29 ऑगस्ट 2025ला. तर दुपारनंतर तर सर्वत्र सर्वच ठिकाणी संपूर्ण कोकणातच जवळपास मुंबईपासून तर रत्नागिरीपर्यंत पूर्णपणे पाऊस कमी होणार आहे 29 ऑगस्ट 2025ला. त्यानंतर शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025. 30 ऑगस्ट 2025ला शनिवारी काहीच नाही, पाऊसच नाही. 30 ऑगस्ट 2025ला सुद्धा पावसाची तीव्रता अतिशय कमी आहे. अतिशय म्हणजे अतिशयच कमी आहे, खूपच कमी आहे. पाऊसच नसणार आहे 30 ऑगस्ट 2025ला. त्यामुळे अनेक भेटीगाठी आपल्याला घेता येतील. 28, 29, 30 या 27पर्यंत सोडला तर 28 किंवा 29, 30 असा कोणताही पाऊस नाही. त्यानंतर 29, 30 नंतर रविवार येणार आहे. रविवारी 31 ऑगस्ट 2025. रविवारी थोडासा हलका हलका पाऊस संध्याकाळी पडेल. हलका हलका पाऊस आणि कोणतीही मोठ्या पावसाची तीव्रता नाही आहे. त्यामुळे रात्री थोडा चांगला पाऊस पडेल. 31 ऑगस्ट 2025ला रात्री थोडासा हलका हलका पाऊस पडेल. त्यामुळे 31 ऑगस्टला सकाळ दिवसभर तुम्ही फिरू शकता. रविवारी कोणताही पाऊस नाही, सकाळपासून रात्री थोडा थोडा पाऊस आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट 2025. 1 ऑगस्ट 2025. 1 सप्टेंबर सोमवार दिनांक 1 सप्टेंबर 2025 गौरी पूजन आहे. ज्या दिवशी गौरींचं पूजन होणार आहे त्या दिवशी पाऊस आहे. गौरींच्या दिवशी पाऊस आहे. गौरी आव्हानला पाऊस नाही, संडेला पाऊस नाही, पण मंडेला पाऊस आहे. पाऊस म्हणजे असं थोडासा पडेल आणि जाईल. 11 वाजता ठीक, 11 वाजता थोडासा कमी आहे पावसाची तीव्रता. अशी काय मोठी नाही, पण थोडीफार आहे पाऊस, पण कमी आहे. हलका हलका पाऊस पडेल. आणि 1 वाजता दुपारी 1 वाजता, त्यानंतर दुपारी 1 ते आहे हलका हलका पाऊस. संध्याकाळी 5 वाजता सुद्धा पाऊस आहे. म्हणजे हलका हलका पाऊस हा दिवसभर आहे. गौरींच्या दिवशी पाऊस आहे, पण तो अगदी हलका हलका असा पाऊस आहे किंवा ढगाळ वातावरण असेल अनेक ठिकाणी. हलका हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण असेल. रात्री थोडा चांगला पाऊस पडेल, रात्री 11च्या दरम्यान. नंतर मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025, ज्या दिवशी आपले बाप्पा विसर्जित होणार आहे. म्हणजे सकाळी या दिवशी खूप कमी पावसाची तीव्रता आहे. एवढा का पाऊस नाही, परंतु कमी आहे. संध्याकाळी तर पाऊस नाहीच आहे. ज्या दिवशी आपले बाप्पा गौरी विसर्जन आहे त्या दिवशी मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर संध्याकाळनंतर संध्याकाळी पाऊसच नाही आहे. मंगळवारी 2
सप्टेंबरला. तर आता 3 सप्टेंबर बघूया. 3 सप्टेंबरला सुद्धा कोणताही पाऊस नाही आहे चांगला. 3 सप्टेंबरला तर पूर्णपणे दिवसभर पाऊस नसणार आहे. 4 सप्टेंबरला सुद्धा 4 सप्टेंबरला सुद्धा दिवसभर पाऊस नसणार आहे. दिवसभर पाऊस नसणार आहे. 3, 4, 5ला सुद्धा पावसाची तीव्रता अतिशय कमी आहे. 5 सप्टेंबरला सुद्धा पाऊस नाही आहे. 5 सप्टेंबरला आहे. 5 सप्टेंबरला पेन रहा ठिकाणी 5 सप्टेंबरला चांगला पाऊस पडू शकतो. सकाळी थोडा पाऊस चांगला पडू शकतो. पेन, रहा, पनवेल, अलिबाग या ठिकाणी 5 सप्टेंबरला थोडा पाऊस चांगला पडेल. त्यानंतर पुढे 5 सप्टेंबरला संध्याकाळी पाऊस नसणार. तर 6 सप्टेंबरला सुद्धा पाऊस आहे. पावसाची तीव्रता आहे. आणि पुढे 7 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर. 7 सप्टेंबरला सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस हलका आहे. ओव्हरऑल पाहायला गेलो तर हलका पाऊस आहे या गणेशोत्सवामध्ये. 7 सप्टेंबरपर्यंत आहे पाऊस. पूर्णपणे जर पाहायला गेलो तर व्हिडिओ एकदम कमी करतो. ओव्हरऑल पाहायला गेलो तर पहिले 26, 27, 28 तारखेपर्यंत थोडाफार चांगला पाऊस आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता अतिशय कमी होणार आहे. परंतु असेल 7 सप्टेंबरपर्यंत अधूनमधून पाऊस कमी जास्त पडत राहील. जे सांगितल्याप्रमाणे काही दिवस कधी पाऊस नसणार आहे तर कधी पाऊस पडणार आहे. तर ओव्हरऑल 7 सप्टेंबरपर्यंत हलका पाऊस कधी असेल, कधी नसेल. सकाळी जास्त करून अनेक ठिकाणी पडेल. तर ओव्हरऑल पाहायला गेलो तर आपल्या गौरीच्या दिवशी सुद्धा पाऊस आहे. हलका पाऊस आहे. मुसळधार पाऊस नाही. पण ओव्हरऑल पाहायला गेलो तर कोणताही मुसळधार पाऊस नाही. हलका पाऊस या गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळेल. तर चांगला आहे. या गणेशोत्सवामध्ये हलका पाऊस मिळेल. तर पुढची व्हिडिओ 7 सप्टेंबर नंतरच येणार आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर ही व्हिडिओ अनेक ठिकाणी जाऊ दे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.